लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिककरांसाठी सार्वजनिक वाहतूक आता आणखी स्मार्ट होणार आहे. सिटीलिंक बस सेवेमध्ये आता UPI, डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे तिकीट काढण्याची सुविधा सुरू होते. या डिजिटल उपक्रमाचा शुभारंभ उद्या महापौरांच्या उपस्थितीमध्ये आणि महापौरांच्या हस्ते होणार आहे. नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंक प्रवाशांना अधिक वेगवान, पारदर्शक आणि आधुनिक सेवा देण्यासाठी मोठं पाऊल उचलत आहे. ETIM म्हणजेच इलेक्ट्रॉनिक तिकीट वितरण यंत्रणेचा शुभारंभ 25 जून रोजी होणार आहे. या कार्यक्रमात महापौर हिमगौरी आडके यांच्या हस्ते लोकार्पण होणार असून आयुक्त मनीषा खत्री आणि उपमहापौर विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या नवीन मशीनमुळे प्रवाशांना आता रोख पैशांशिवाय UPI, डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे तिकीट काढता येणार आहे. यामुळे तिकीट प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक होणार आहे. पण खरं तर सिटी लिंक बसमध्ये UPI पेमेंटचा शुभारंभ केलाय, जेणेकरून सर्व नागरिकांना अतिशय उत्तम अशी सुविधा प्राप्त झाली आहे. आपण डिजिटल इंडियाच्या जगात आहोत आणि नक्कीच आपली सिटी लिंक बस देखील कुठे मागे राहणार नाहीये. आता UPI पेमेंटद्वारे आपला तुम्ही तिकीट काढू शकतात आणि सुटे पैशामुळे जे काही आपला प्रॉब्लेम होत होता, कंडक्टरशी पण कधी कधी वाद होत होता, ते आता टळणार आहे. आणि अशा पद्धतीचं अतिशय चांगलं तिकीट हे आपल्याला UPI द्वारे पेमेंटद्वारे मिळणार आहे. यात हेल्पलाईन नंबर, कोणता बस नंबर आहे ज्याच्यामध्ये आपण ट्रॅव्हल करत होतो आणि कुठला थांबा आहे याची सगळी माहिती या तिकिटावर आहे. आणि अतिशय चांगली सुविधा ही खरं तर सिटी लिंकनी सुरू केली, त्याबद्दल सगळ्यांचं मनस्वी अभिनंदन. सर्व कर्मचारी, पदाधिकारी आणि आमचे सगळे ड्रायव्हर्स, कंडक्टर, सिटी लिंकची पूर्ण टीम यांनी आता आधुनिकतेकडे आणि सगळ्या महानगरपालिकेचे खूप खूप अभिनंदन करते. सगळ्या प्रवाशांचा सुखर प्रवास व्हावा आणि कोणत्याही दृष्टीने त्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजिटल पेमेंट सुविधा आज सुरू करण्यात आली. धन्यवाद. जर बघितलं असेल तर सिंहस्थाची पूर्वतयारी होत असताना आमची सिटी लिंक सुद्धा कुठे मागे नको पडायला, कारण या शहरामध्ये सिंहस्थाच्या निमित्ताने करोडो भाविक देशभरातून जगभरातून या ठिकाणी येणार आहे. नाशिकचे नागरिक सुद्धा या सिटी लिंकने प्रवास करतात आणि असं असताना त्या ठिकाणी नागरिकांना प्रवास सुखकर व्हावा, सोपा व्हावा आणि ज्यामुळे त्याच्यात एक नवीन UPIच्या माध्यमातून पेमेंट या ठिकाणी स्वीकारलं जाणार आहे. आणि त्यामुळे अनेक छोटे छोटे जे काही सुटे पैसे होते किंवा वाहक आणि नागरिकांमध्ये जो वेळ जायचा तो वेळ जाणार नाही, वाद होणार नाही आणि नागरिकांचा प्रवास सुद्धा सुखकर होणार आहे. आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज विशेष आनंद आम्हाला या ठिकाणी होतोय. महापौरांच्या हस्ते या UPIच्या मशीनचं उद्घाटन झालेलं आहे. पहिले तिकीट आणि दुसरं तिकीट आम्हाला दोघांना सिटी लिंकच्या माध्यमातून मिळालेलं आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व सिटी लिंक नाशिक महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, कंडक्टर, ड्रायव्हर्स आणि सगळ्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो. येणाऱ्या सिंहस्थाच्या निमित्ताने जे काही भाविक या नाशिक शहरामध्ये येणार आहेत त्यांच्या चांगल्या चांगल्या सुविधा देण्यासाठी नाशिक महानगरपालिका आणि आता सिटी लिंक सुद्धा कटिबद्ध आहेत. या प्रणालीमुळे सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद कमी होणार आहेत. तसेच तिकीट व्यवहारांची अचूक नोंद होऊन महसूल व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे. वाहकांच्या कामातही सुलभता येणार असून त्यांना प्रवासी व्यवस्थापनावर अधिक लक्ष देता येणार आहे. आज आपण या डिजिटल UPI पेमेंटच्या दृष्टिकोनातून आपण सिटी लिंक बसमध्ये हे अत्याधुनिक मशीन आपण दिलेलं आहे, जेणेकरून आपल्या इथे सुट्ट्याचा प्रश्न जो आहे की सुट्टे नाही आहेत म्हणून आपल्याला प्रवास करता येणार नाही किंवा सुट्ट्याचं अडचण आहे, तर हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम याद्वारे सुटला जाणार आहे. तर निश्चितच सिटी लिंकचा जो प्रवास आहे हा प्रवास सुखकर आणि चांगला होण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत आणि याचाच एक भाग म्हणून हा नागरिकांचा जो सुट्ट्याचा प्रॉब्लेम आहे हा सोडवण्यासाठी UPI पेमेंटचं हे सिस्टीम आपण तिकिटिंगमध्ये आणलेली आहे. निश्चित याने आपली प्रवासी संख्या आणि प्रवासाचा जो वेळ आहे हा पण आपल्याला निश्चितपणे योग्यरित्या आपण प्रवासी वाहतूक आपण करू याद्वारे.
स्मार्ट सिटी संकल्पनेला पूरक असा हा उपक्रम असून नाशिकच्या सार्वजनिक वाहतुकीत डिजिटल बदल घडवणारा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. एकीकडे डिजिटल इंडिया आणि दुसरीकडे स्मार्ट सिटीचा वेग, याच दिशेने सिटीलिंकचा हा उपक्रम नाशिककरांसाठी मोठा दिलासा ठरला आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.